इडली असो वा डोसा, चटणी परफेक्ट असेल तरच मजा येते। तर इथे सगळ्यात पहिले चटणीसाठी लागणारं खोबरं, 4-5 मिरच्या, लसूण, कढीपत्ता, पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि लिंबू। तर आता सगळ्यात पहिले मी पुदिना, कोथिंबीर आणि कढीपत्ता निवडून घेणार आहे आणि आता त्यानंतर पुदिना, लसूण, 3-4 मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतरून खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून मी त्यात टाकणार आहे आणि आता त्यानंतरून 2 चमचे मीठ, 2 चमचे साखर आणि थोडंसं पाणी मिक्स करून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। सो अशा पद्धतीने आपली चटणी जी आहे ती रेडी झालेली आहे। त्यानंतरून मी थोडासा त्यात लिंबू पिळून घेणार आहे आणि आपली चटणी जी आहे ती रेडी झालेली आहे। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, तुमच्या चटणीची चव कशी झाली ते मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। टिल देन बाय।